हेमंत उपरीकर यांच्या कलेतून साकारलेली ही अजितदादांची रांगोळी निश्चितच प्रत्येक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातील भावना आहेत। अजितदादांनी अर्थमंत्री झाल्यापासून आतापर्यंत जे विधायक निर्णय घेतले हा भावी वाटचालीच्या शुभेच्छेचा एक चांगला संकेत आहे। आज संपूर्ण जग आणि देश नवीन वर्षाचं स्वागत करते आहे। माझा परिवार सुद्धा यावेळी या नवीन वर्षाचं स्वागत करताना ईश्वराचरणी हेच प्रार्थना करतो की जे उपरीकरांनी या रांगोळीमध्ये साकारले, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तर येणाऱ्या 2024 मध्ये हा संकल्प आम्हा सर्वांचा पूर्ण हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करो आणि पांडुरंगाची आषाढीची महत्वाची मानाची पूजा मुख्यमंत्र्यांची ते आदरणीय अजितदादांच्या हस्ते हो, हीच आमची प्रार्थना ईश्वराकडे आहे। आणि त्याकरता अर्थातच खूप मेहनत घ्यावी लागेल। उद्यापासून प्रत्येक दिवस हा प्रचंड संघर्षाचा आणि मेहनतीचा असेल आणि ती घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे। त्यामुळे ह्या शुभेच्छा व्यक्त करायला आमच्या परिवारातर्फे अजितदादांना भावी 2024 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी आम्ही साकारलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।